हाय गाईज, तर मी गेलेली व्हेरी फर्स्ट टाइम चॉकलेट बाउल खाण्यासाठी. पहिले तर आम्ही गेलो होतो चायनीज हब मध्ये, कारण आम्ही खूप कन्फ्युज होतो काय खायचं आहे आणि खाण्यासाठी कुठे जायचं आहे. इसलिए हमने सोचा की बैठ कर डिसाइड करते आगे क्या करना है. चायनीज हब मध्ये गेलोच आहे तर काहीतरी ऑर्डर तर करावंच लागेल, त्यामुळे आम्ही सूप ऑर्डर केलं होतं आणि रील स्टारचे काही फोटो संपत नव्हते. एनिवे त्याच्यानंतर आमची ऑर्डर आली आणि सूप तर खूप टेस्टी होतं गाईज. सूप वगैरे पिऊन झाल्यानंतर आमचं डिसाइड झालं की चॉकलेट बाउल खाण्यासाठी जाऊया. तो गाईज हम चल पडे चॉकलेट बाउल खाने के लिए. आणि हा, मम्मीसाठी मला फ्रुट्स पण घ्यायचे होते. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट काम फॉर मी. आणि गाईज चालता चालता आमचं हे पण डिसाइड झालं की आम्हाला पाणीपुरी पण खायची आहे. सो आम्ही थांबलो पाणीपुरी खाण्यासाठी. ऍज ऑलवेज पाणीपुरी तर मस्त होती. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो पुढे आणि बँगल्स लेना डिसाइड नाही था गाईज. संध्या कुठे पण चालू होती शॉपिंग करण्यासाठी. मग तिने थोडेसे बँगल्स घेतले. थोडेसे मीन्स तिला जे छान वाटत होते ते तिने घेतलं. फायनली आम्ही पोहोचलो चॉकलेट बाउलच्या इथे. हा गाईज, मी तर व्हेरी फर्स्ट टाइम चॉकलेट बाउल ट्राय करत आहे. उगत सगळ्यांनी हाईप वाढून ठेवली चॉकलेट बाउलची. ऑनेस्टली सेइंग इतकं काही सुपर डुपर नव्हतं. ओके होतं. दिस इज अ कम्प्लिटली माय पॉइंट ऑफ व्ह्यू गाईज. आपको पसंद आ सकता है शायद. एनिवे आम्ही दोघी असून पण एक चॉकलेट बाउल फिनिश करू शकलो नाही, त्यामुळे आम्ही ते पार्सल घेतलं. आणि आम्हाला फ्रुट्स घ्यायचे होते त्याच्यामुळे आम्ही ऑटोनी गेलो नाही. आणि ते रील स्टार डॉग से डरते हुए गाईज. एनिवे गाईज, ये सब तो चलता ही रहेगा. आम्ही गेलो फ्रुट्स घेण्यासाठी. तिथे फ्रुट्स घेतले आम्ही, बनाना आणि किवी घेतली. फ्रुट्स घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. मिलते हैं अगले मिनी व्लॉग में. बाय.